पाथर्डी शहरामधील वाढत्या नागरिक समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे। दर बुधवारी भरला जाणारा आठवडे बाजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून वसंतराव नाईक पतोळा ते संस्कार भवन चौक या मुख्य रस्त्यावर व्यापारी व शेतकरी थेट रस्त्यावर बसून विक्री करत असल्यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत आहे। परिणामी बाजार तळावर बसणाऱ्या मूळ व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे। नोकरदार वर्ग आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रविवारीही भाजी बाजार भरू लागल्यामुळे शहरात आठवड्यात 2 दिवस बाजाराचा ताण निर्माण झाला आहे। मडी आणि माणिकदोंडी परिसरातून शहरात येणारी वाहने कमी अंतराचा पर्याय म्हणून संस्कार भवन चौकातून प्रवेश करतात, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या वाहनांमुळे आणि रस्त्यावर मांडलेल्या पथाऱ्यामुळे हा मार्ग बुधवारी दिवसभर आणि रविवारी दुपारपर्यंत अघोषितपणे बंदच राहतो। त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या परिस्थितीचा थेट परिणाम नागेबाबा चौकात दिसून येत असून किरकोळ अपघातांचं प्रमाण वाढलं आहे। वळण घेताना वाहन चालकांना समोरील वाहनाचा अंदाज न आल्यामुळे शाळकरी मुले, दुचाकीस्वार नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। त्यातच पोलीस स्टेशन माणिकदोंडी रस्त्यावर स्थलांतरित झाल्यामुळे त्या परिसरातील वाहतूक अधिकच धोकादायक बनली आहे। या मार्गावर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल आणि गुगळे बाल रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या संस्था असूनही सकाळपासूनच लाऊडस्पीकरचा आवाज, गर्दी आणि कोंडी यामुळे विद्यार्थ्यांना व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अनेकदा शाळेचे प्रवेशद्वारही या बाजारामुळे बंद होते, तर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना वेळेवर पोहोचणे कठीण बनलं आहे। विशेष म्हणजे बाजार तळात पुरेशी जागा उपलब्ध असतानाही व्यापारी रस्त्यावरच व्यवसाय मांडत असल्याचं दिसून येते। पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यामागे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। याचा थेट परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर होत असून लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभारलेली दुकाने बुधवारी आणि रविवारी निष्प्रभ ठरत आहेत। या पार्श्वभूमीवर मनसे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, शहराध्यक्ष संदीप काकडे, महिला शहराध्यक्ष रेणुका फुलशेटे, बाजारकरी शिष्टमंडळातील मुकुंद लोहिया, विनोद खाटावकर, एकनाथ भंडारी, राहुल कुसळकर, अनिल लाटे, योगेश काकडे, हरीश बापना, मनोज डोळस, मयूर काकडे, नागेश काकडे, काळे पाटील आदींनी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांना निवेदन देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार तळामध्ये स्थलांतरित करून मुख्य रस्ता कायमस्वरूपी मोकळा ठेवावा, अन्यथा बाजारातील व्यापारी कर पावती देणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे। पाथर्डीमधील ही समस्या केवळ वाहतुकीपुरतीच मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित बनली आहे। प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, नाहीतर नागरिकांचा रोष अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज पाथर्डी नगर परिषदेमध्ये सर्व बाजारकरी, वीर सावरकर मैदानामधील सर्व बाजारकरी या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांनी मला एक निवेदन दिले। त्यात संतोष जिरेसाळ आहेत, मुकुंद लोहिया आहेत, आमचे संदीप काकडे आहेत, त्यांचे सर्व सहकारी खटावकर सर्वच या ठिकाणी आम्ही चर्चा झाली। तर त्यांच्या अनेक समस्या आहेत आणि सर्व बाजार तळावरच भरण्यात यावा यासाठी निश्चित 2 आठवड्यानंतर चांगल्या पद्धतीचा आपण प्रयत्न करू आणि बाजार आतच बसू, कारण आतलं रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे। त्यानंतर पूर्ण बाजार तळ हे कॉन्क्रिटीकरण करणार आहोत आपण आणि 2 हॅमॅक्स पण आता लगेच 1-2-3 दिवसात बसवणार आहोत आणि चांगल्या पद्धतीचं बाजार तळ विकसित करून सर्व बाजारात बसतील अशी सर्व प्रशासनानं आम्ही व्यवस्था करू अशी त्यांना शिष्टमंडळाला आम्ही आश्वासन दिलं। आज पाथर्डी बाजार करून सर्व आज नगरपालिकेचे निवेदन घेऊन आले होते। निवेदनात आमचे असे म्हणणे होते की पाथर्डीमध्ये वीर सावरकर मैदानामध्ये भरपूर जागा असून तेथे बाहेरील बसणारा आठवड्याचा बाजार हा तुम्ही आतमध्ये भरण्यात यावा ही आमची पहिल्यापासून त्यांना मागणी होती। परंतु काही काळानंतर नगराध्यक्षाची निवड झाल्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा ती आठवण आम्ही करून दिलेली आहे, तरी त्याचा तेथील बाहेरचे बाजार करू त्यांनी आत घ्यावे ही आमची मागणी आहे। अन्यथा आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आतमधील बसणारे बाजार करू व्यापारी कुठलीही कर पावती नगरपालिकेला भरणार नाही। हे आंदोलन आमचं कायम चालू राहणार। आज पाथर्डी नगर परिषदेला आम्ही सर्व बाजारकऱ्याच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं आहे की जो आठवडे बाजार आपला भरतोय तो पूर्णतः आता महामार्ग आणि जो मेन वाहतुकीचा रस्ता आहे त्याच्यावरच भरतोय। खरं तर पाथर्डी नगरपालिकेची बाजारतळ म्हणून एक मोठी जागा आहे आणि आतमध्ये अक्षरशः पूर्णपणे बाजार हा मोकळा असतो। अक्षरशः क्रिकेट खेळण्या इतकं ग्राउंड तिथं उपलब्ध असतं, परंतु परगावून येणारे जे काही लोक आहेत ते लोक रोडच्या साईडला बसतात
आणि कवडीमोल भावाने आपला माल विक्री करून निघून जातात. त्यामुळं जे पाथर्डीतील जुन्या जागा धरलेले बाजारकरी आहेत तर त्यांच्यावर आता खरंच उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि बाजार कोरोना काळानंतर बाजार एक तर खूप कमी प्रमाणात पाथर्डी शहरात भरतोय, त्यामध्ये रविवारची गुजरी भरते. त्या गुजरीमुळे बुधवारच्या बाजारावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. तर आम्ही सर्व नगरपालिकेला आम्ही सर्व बाजारकऱ्यांनी आज हे निवेदन दिलंय का सदरू हा बाजार लवकरात लवकर पूर्णपणे फक्त बाजार तळातच भरवण्यात यावा. त्यासाठी आम्हाला माननीय अध्यक्ष अभयरावजी आव्हाड यांनी आश्वासन दिले आहेत की 2 आठवड्यानंतर त्या रोडचं काम झाल्यानंतर हा बाजार आपण पूर्णपणे आत भरू. ऐसना मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.